नमस्कार मंडळी, आज आपण तव्यावरची पुरणपोळी बनवणार आहोत. बघा, कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतलेली आहे 1.5 वाटी. हे बघा, छान अशी शिजलेली आहे. 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या, मग छान शिजते. आता तिला थंड होऊ देऊ. गाळणीमध्ये पाणी काढू. तोपर्यंत कणिक मळून घेऊ. हे बघा, डाळ आपण काढून घेतली कुकरमधून. पाणी, या पाण्याचा सार करू. हिला थंड होऊ देऊ. आता कणिक मळून घेऊ. तव्यावरची पुरणपोळी सोपी असते. हे बघा, कणिक मळायला गव्हाचं पीठ, थोडं साखर, नमक, थोडासा सोडा, तेल टाकलेलं. त्याला आता विरघळून घेऊ. थोडं पाणी टाकू. साखरला असं चांगलं विरघळून घेऊ. मग त्याच्यात पीठ टाकू. बघा, साखर चांगली विरघळलेली आहे. आपण त्याच्यात पीठ टाकून घेऊ. मळून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकत राहायचं. थोडीशी सैलच भिजवायची ही कणिक. सैलसर. हे बघा, थोडं तेल टाकून मळून घ्यायची तिला. थोडं पाणी. आपल्याला ही कणिक सैलच पाहिजे, जास्त घट्ट नको. नरम करून घ्यायची तिला थोडा वेळ. कणिक मळून झालेली आहे. त्याच्यात खाली थोडं पाणी टाकायचं, नॉर्मल 1 घोट. आता तिला झाकण ठेवून बाजूला ठेवते. तोपर्यंत डाळला पिसून घेऊ. हे बघा, डाळ आपली थंड झालेली आहे आणि ही चणा डाळ घेतलेली आहे. पुरणपोळींना चणा डाळच लागते. आपण सार करतो ना, सारसाठी थोडीशी अशी बारीक करून घ्यायची. इतकी काढून घेते सार. हे बघा, आता डाळमध्ये गूळ टाकून घेऊ. बघा, गूळ टाकून घेतलेला आहे. आता याला मिक्स करून घेऊ. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. बघा, डाळ छान अशी बारीक झालेली आहे. एका भांड्यात काढून घेऊ. हे बघा, डाळला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, गूळ टाकून. आता याला गरम करून घेऊ. बारीक केलेली डाळला थोडी सैल येते. हे बघा, इतकी सैल नाही चालत ना, म्हणून त्याला गरम करून घेऊ. मग घट्ट होऊन जाईल. हे बघा, डाळची पेस्ट केलेली आहे. त्याला गरम करून घेऊ. थोडं घट्ट होईपर्यंत गरम करू. हलवत राहायचं आहे, नाही तर खाली लटकतं. थोडंसं विलायची पावडर टाकून घेऊ.
जास्त घट्ट करायचं नाही, थंड झाल्यावर अजून घट्ट होतं. कमी गॅसवरच करायचं. चला, आपलं पुरण गरम झालेलं आहे. आता याला बाजूला ठेवू थंड व्हायला. तोपर्यंत सार करू. हे बघा, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. 2 लवंग टाकू, काली मिरी, दालचिनी, इलायची बारीक करून, तेजपत्ता, जिरं. मसाला बारीक करून घेतलेला, कारण कांदे खोबरे भाजून घेतलेलं होतं. कांदे खोबरे पेस्ट करून घेतलेलं, लसूण, अद्रक चांगलं परतून घेऊ. चटणी, मसाला, नमक, चांगलं परतून घेऊ. बघा, चांगलं परतून घेतलेलं आहे. आता थोडं पाणी टाकू. आपण आता आहे ना, कोणतं पाणी टाकायचे? ही डाळ शिजलेलं पाणी टाकायचे, तर तो रस्सा छान लागतो. आमटी म्हणतात त्याला. हे बघा, चांगलं तेल आलेलं आहे. आता हे डाळीचं पाणी टाका. जे घट्ट असतं ते पण टाकून द्यायचं. आमटी छान लागते डाळीच्या पाण्याची. चला तर मंडळी, आता आपण ही कणिक मळलेली होती, 30 मिनिटासाठी ठेवलेली होती, तिला बघू आणि आता पुरणपोळी तयार करू. चला तर मग आज छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि लाटून घेऊ. याच्यात पुरण भरून घेऊ. अगदी सोप्या पद्धतीने सांगितले तुम्हाला. थोडं तूप लावायचं. छान असे फुगते. हे बघा, छान अशी फुगते आहे. मऊ अशी झालेली पोळी. हे बघा, आपली पुरणपोळी तयार आहे. मऊ अशी झालेली, खूप छान लागते तव्यावरची पुरणपोळी. चला तर मग मंडळी, पुरणपोळी कशी वाटली तुम्हाला? तूप टाकून खायची, खीरसोबत खायची. कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. हे बघा.
खूप छान लागते तव्यावरची पण पुरणपोळी. आपला सार पण रेडी आहे बघा. चला तर मग सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.